नमस्कार, PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। उद्या आपल्याला इडली बनवायचं आहे। त्याच्यासाठी आपण तांदूळ भिजू घालूया। या वाटीनं 3 वाट्या तांदूळ घेतले आहे। आपण जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता। कोणत्या पण तांदळानं आपण इडली बनवू शकता। मी राशनचे घेतले आहे। तांदळाला आपण स्वच्छ धुवून घेऊया, टोपामध्ये टाकूया। 2 वेळेस तांदळाला आपण स्वच्छ धुवून घेऊया, पाणी टाकूया। आपले तांदूळ 2 वेळेस स्वच्छ धुवून झाले आहे। याला भिजायला 1 गिलास पाणी टाकूया, झाकून ठेवूया साईडला। 3 वाट्या तांदूळ होते, आता 1 वाटी उडदाची डाळ घेतला होता आपण। त्याला पण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया। आपली उडदाची डाळ स्वच्छ धुवून झाला आहे 2 वेळेस। याला भिजायला पाणी टाकूया, पावणा गिलास पाणी टाकले आहे या गिलासानं। आपण झाकून ठेवूया। सकाळी आपण इडलीसाठी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातलेले मिक्सरला वाटून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया, हेच पाणी असते तेच टाकूया। आता मिक्सरला वाटून घेऊया। आपला तांदूळ बारीक झाला का बघूया। छान झाला आहे बारीक। असं सर्व आपण वाटून घेऊया। उडदाची डाळ आपण इडलीसाठी भिजून घेतलेली, त्याला पण वाटून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया, आता मिक्सरला वाटून घेऊया। उडदाची डाळ आपली वाटून झाली आहे, किती छान झाली आहे, एकदम बारीक बारीक। हे बघा किती छान झालं आहे। तांदूळ वाटलेल्या मिश्रण मध्ये आपण उडदाची डाळ वाटलेलं मिश्रण टाकूया। सर्व आपण तांदूळ आणि डाळ वाटलेली मिक्स करूया। आता हे मिश्रण रातभर झाकून ठेवूया। आपण सकाळी इडली बनवूया। इडलीचं बॅटर रात्री आपण वाटून घेतलेलं कसं झालं बघूया। वा किती छान फुगला आहे, चम्मचनं फिरवूया। वा वा चांगला फुगला आहे आपला इडलीचा बॅटर। अर्धा चम्मच मीठ टाकूया, फिरवून घेऊया व्यवस्थित। 1 इनो पॅकेट टाकूया, कैचीनं कट करूया, सगळे पुढे पसरून टाकूया। आपल्या इडलीच्या बॅटरला व्यवस्थित फिरवून घेऊया। हे इनो टाकल्याने आपली इडली फुगत आहे चांगली। आपण खायचा सोडा पण टाकू शकता, इनो पण टाकू शकता। इनो सर्व मिक्स करून झाला आहे। इडलीच्या पात्रामध्ये आपण पाणी टाकूया, गॅस पेटवूया। चुलीवर पण बनवू शकता, इंडक्शन चुल्यावर पण बनवू शकता। आपण गॅसवर ठेवूया इडलीचं पात्र, झाकून ठेवूया, पाणी गरम होऊ देऊया। 1 चम्मच तेल घेऊया, त्याला व्यवस्थित आपण गोडं तेल लावून घेऊया, म्हणजे इडली याला चिटकणार नाही। इडलीच्या प्लेटमध्ये आपण थोडं थोडं करून इडलीचं बॅटर टाकूया। सर्व असंच इडलीच्या पात्रात आपण इडलीचं बॅटर भरूया। आपला पाणी गरम झाला आहे, कसं उकळी येत आहे। एक एक करून इडलीचं प्लेट ठेवूया, त्याच्यावर झाकूया, 15 मिनिटं शिजू देऊया। आपल्याला इडलीची चटणी बनवायची आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, आपण कमी पण घेऊ शकता जास्त पण घेऊ शकता। अर्धी वाटी फुटाणे घेतले आहे, आपण कमी पण घेऊ शकता जास्त पण घेऊ शकता। कोथिंबीर धुवलेली आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। 6 मिरच्या घेतल्या हिरवे, धुवून घेऊया। त्याला एकातून 2 करून आपण भांड्यामध्ये टाकूया मिक्सरच्या। आपली मिरची बारीक होत आहे लवकर, आपण जास्त पण घेऊ शकता कमी पण घेऊ शकता। हे गड्डा लसूण सोलून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यात टाकूया, अर्धा चम्मच मीठ टाकूया, त्याला मिक्सरला वाटून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया, आपली इडलीची चटणी चांगली बारीक होत आहे। आपली इडलीची चटणी वाटून झाला आहे, 15 मिनिट झाला आहे। आपली इडली बघूया,
शिजला आहे, ह्याला काही लागलं नाही ना चमचला, म्हणून आपली इडली शिजून झाली आहे. आपण गॅस बंद करूया. एक एक करून खाली ठेवूया. 2 मिनिटं थंड होऊ देऊया, म्हणजे आपली इडली चांगली निघत आहे, म्हणजे प्लेटला चिटकणार नाही. 2 मिनिटं झाले, आपण एक एक करून इडली काढून घेऊया. किती छान फुगली आहे आपली इडली. दोन्ही साईडनं पण एकदम. बाउलमध्ये ठेवूया. सर्व इडल्या आपण असंच काढून घेऊया. सर्व इडली आपले काढून झाले आहे बाउलमध्ये. एकदम मऊ मऊ झाले आहे. आपण चटणीला तडका देऊया. गॅस पेटूया. 1 चम्मच तेल टाकूया. गॅस स्लो करूया. ही चटणी आपण वाट्यामध्ये काढूया. आपल्याला जेवढी चटणी लागते तेवढी आपण पाणी टाकून घेऊया. जास्ती पातळ पाहिजे असलं तर जास्त पाणी टाकू शकता आपण. पाणी टाकून सगळं मिक्स करून झालं आहे. आपला तेल गरम झाला आहे. 1 चम्मच राई टाकूया. थोडीशी उडदाची डाळ टाकूया. थोडंसं कढीपत्ता टाकूया. पण हे कढल्याला चटणीवर टाकून घेऊया. व्यवस्थित फिरून घेऊया. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.